आपण काय बघितले, टॅप बघितले होते. ह्याच्यामध्ये छोटी कॅन्डल आली तर लक्षात ठेवायचं इक्वल बायर आणि सेलर आहे, हे आपण याच्यामध्ये बघितलं होतं. जे मार्केटमध्ये इक्वल बायर सेलर आले तर कशी काय कॅन्डल दिसणार आहे, की अशा पद्धतीने काय दिसणार की कॅन्डल दिसणार आहे. आता ह्याच्यामध्ये ही जी आहे, ही जी कॅन्डल आहे ह्याच्यामध्ये काय होतं, छोटीशी रेड कॅन्डल येते आणि ह्याच्यामध्ये काय की छोटीशी ग्रीन कॅन्डल येते. म्हणून या कॅन्डलला म्हणलं जातं ग्रीन डोजी म्हणलं जातं आणि ह्याला काय म्हणलं जातं की रेड डोजी असं म्हणलं जातं. हे आपण बघितलं होतं. त्यानंतर ह्याला म्हणलं जातं की न्यूट्रल डोजी असं म्हणलं जातं. न्यूट्रल म्हणजे काय, ग्रीन पण येत नाही आणि रेड पण येत नाही, न्यूट्रल होते. म्हणजे काय, 100 रुपयाला एखादा शेअर्स ओपन होतो, तो हाय 120 करतो आणि लो किती करतो, 180 करतो आणि क्लोज होताना तो 100ला काय होतो की क्लोज होतो. अशा पद्धतीने जे काही कॅन्डल बघितले, या कॅन्डल काय बघितला म्हणलं आपण की डोजी कॅन्डल असं म्हणलेलं आहे. इथे पण काय डाऊट्स आहेत का आपले? नाही तर त्यानंतर आपण बघितलं ग्रेवस्टोन डोजे बघितला, म्हणजे उलटा टी शेपची जर कॅन्डल क्रिएट झाली त्याला काय म्हणलं जातं की ग्रेवस्टोन डोजे असं म्हणलं जातं. म्हणजे ही कॅन्डल जर मार्केट अप ट्रेंडला असेल, म्हणजे मार्केट वर वाढत चाललंय आणि अशी वर कॅन्डल दिसली तर लक्षात ठेवायचं की इथून मार्केट खाली येण्याची शक्यता असते. का? कारण की ह्याच्यामध्ये सेलर आलेले आहेत. ही कॅन्डल काय दाखवते की सेलिंग दर्शवणारी कॅन्डल आहे किंवा सेलिंग सिग्नल आहे असं आपण ह्याला म्हणलं जातं. ओके, हा काय झाला की ग्रेवस्टोन डोजी झाला. हा ग्रेवस्टोन डोजी आपण बघितला. त्यानंतर आपण बघितला ड्रॅगनफ्लाय डोजी बघितला. ह्या ड्रॅगनफ्लाय डोजी म्हणजे काय की समजा मी बघितलं की शेअर्स वर चाललेला आहे, परत काय होतं की शेअर्स ग्रेवस्टोन डोजी दिसला तर शेअर्स काय होतं, खाली 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 येतो आणि परत इथं बेसला काय होतं की जी काय आपण सपोर्ट लाईन ज्या काय बघितल्या होत्या ह्याच्यामध्ये जर समजा ड्रॅगनफ्लाय डोजी दिसल्या तर लक्षात ठेवायचं इथनं मार्केट वर जाण्याची शक्यता आहे. म्हणजे एक प्रकारचं इंडिकेशन मिळतं की मार्केट वर जाण्यासाठी कुठले कॅन्डल इंडिकेशन आहेत की हे ड्रॅगनफ्लाय डोजीचे इंडिकेशन आहे. पण ह्याच्यामध्ये एंट्री करताना कधी एंट्री करायची, ह्या डोजीचा हाय ब्रेक झाल्यानंतर, ह्याच्यावर ग्रीन कॅन्डल गेल्यानंतर तुम्ही काय करायची की एंट्री करायची. एंट्री करताना काय बघायचं की ह्या गोष्टी बघायची, इथनं वर गेली तर काय करायचं की एंट्री करायची. त्यानंतर आपण बघितले टाइप्स ऑफ डोजे बघितलं. त्याच्यामध्ये न्यूट्रल डोजे, लॉंग लेग डोजे, ग्रेवस्टोन डोजे आणि ड्रॅगनफ्लाय डोजे ह्या बघितल्या होत्या. हे टाइप्स ऑफ डोजे आपल्या झाल्या. त्यानंतर काय दिसतील की स्पिनिंग टॉप डोजे दिसतील. म्हणजे काय की अशा 2 कॅन्डल दिसतील. अशा 2 जर कॅन्डल दिसल्या, ह्या 2 कॅन्डल समजा तुमच्या सपोर्टला दिसल्या किंवा रजिस्टरला दिसल्या. सपोर्ट म्हणजे काय, एखादा शेअर्स वरून खाली येतो, एखाद्या पॉईंटपर्यंत येतो, त्याला काय म्हणलं जातं की सपोर्ट असं म्हणलं जातं. रजिस्टर म्हणजे काय, तो मॅक्झिमम जाताना एका ठराविक पॉईंटपर्यंत जातो आणि इथनं खाली येतो, त्याला काय म्हटलं जातं की रजिस्टर म्हणलं जातं. ह्या 2 कॅन्डल तुम्हाला सपोर्टला दिसल्या तर काय करायचं आणि रजिस्टरला दिसला तर काय करायचं. जर सपोर्टला दिसल्या दोन्ही कॅन्डल, ह्या दोन्ही कॅन्डलचा हाय मार्क करायचा आणि ह्याच्यावरनं पूर्णपणे क्लोज झालेली कॅन्डल बघायची आणि त्यानंतर तुमची एंट्री करायची. आधीमध्ये एंट्री करणे हे खूप चुकीचं आहे. आधीमध्ये एंट्री करणे चुकीचं आहे. एंट्री करताना इथं तुम्ही एंट्री करायची. जर समजा हीच कॅन्डल जर तुम्हाला मार्केट अप ट्रेंडला चाललंय, म्हणजे मार्केट वर चाललेलं आहे, वर चाललंय, एखाद्या रजिस्टरला ह्या तुम्हाला डोजी दिसल्या तर या कॅन्डलचा लो ब्रेक केल्यानंतर आपली एंट्री करायची. काय एंट्री करायची, मार्केट खाली येणार आहे, म्हणून काय करायचं की इंडिकेशन म्हणजे त्या कुठं निर्माण होतील ह्याच्यावर डिपेंड आहे. सपोर्टला निर्माण झाल्या, त्या दोन्ही कॅन्डलचा हाय ब्रेक केला तर तुम्ही बायची एंट्री करा. जर ते रजिस्टरला दिसल्या, दोन्ही कॅन्डलचा लो ब्रेक केला तर पीईची बायची एंट्री करायची. पीई कधी आपण बाय करतो, जर मार्केट खाली येणार असेल, आपल्याला इंडिकेशन मिळालं मार्केट खाली येणार आहे, ते आपण पीई बाय करायचा. जर आपल्याला वाटलं मार्केट वर जाणार आहे तेव्हा आपण काय करायचं की सीई बाय करायचं. म्हणजे अशा पद्धतीने आपण सीपीई मध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे. स्पिनिंग टॉप डोजी समजलं का स्मिता मॅडम, स्वामी सर? नाही सर, जरा रिपीट करता का परत? ओके, मी परत रिपीट करतो की आता ह्या ज्या कॅन्डल आहेत स्पिनिंग टॉप डोजी अशा दिसणाऱ्या कॅन्डल, जर एखाद्या सपोर्टर जर मिळाल्या,
सपोर्टवर अशा 2 कॅन्डल जर मिळाल्या तर माझी एंट्री कधी करणार आहे? मी अशा 2 कॅन्डल मला समजा दिसल्या तर माझी एंट्री कधी करणार आहे? ह्या 2 कॅन्डलचा हाय म्हणजे वरचं टोक, ह्याच्यावर ग्रीन कॅन्डल पूर्णपणे ओपन क्लोज झाली पाहिजे. ओपन क्लोज झाल्यानंतर ही जी कॅन्डल जी काय आहे ह्याच्यावर, ह्या कॅन्डलच्या वर ग्रीन कॅन्डल परत एकदा क्रॉस व्हायला लागली तर इथं माझी एंट्री असणार आहे. माझी एंट्री इथं असणार आहे. म्हणजे काय की मी इंडिकेशन कसं धरणार आहे की ही कॅन्डलचा हाय ब्रेक झाला पाहिजे, कुठल्या ग्रीन कॅन्डलनं ब्रेक झाला पाहिजे, आणि हे कॅन्डलचा समजा मी 50% पार्ट एक लाईन मारली, ह्याच्यावर जर ग्रीन कॅन्डल परत दिसायला लागली तर माझी एंट्री इथं असणार आहे. ह्या कॅन्डलला माझी एंट्री असणार आहे. इथं पण एंट्री करू शकता पण जरा रिस्की एंट्री होऊ शकते. म्हणजे इथनं ही एंट्री केली तर तुमचं एक 60 ते 70% बरोबर येईल. पण इथं तुम्ही ह्या कॅन्डलला एंट्री केली तर तुमची ॲक्युरेसी आणखीन वाढेल, एक 90%ची ॲक्युरेसी येईल तुमची. समजलं? हो सर. ही झाली स्पिनिंग टॉप डोजी. आणि ही जर समजा अपट्रेंडला दिसली, ह्याचा लो जर रेड कॅन्डलनं ब्रेक केला आणि परत एकदा आणखीन एक रेड कॅन्डलला आली तर अशा वेळी काय करायचं की मार्केट पडणार आहे असं इंडिकेशन येतं आपल्याला. हे काय झालं? स्पिनिंग टॉप डोजी किंवा स्पिनिंग डोजी. हे ह्या ज्या कॅन्डल आहेत अशा प्रकारे तुम्हाला मार्केटमध्ये कॅन्डल दिसते, अशा प्रकारच्या मार्केटमध्ये कॅन्डल दिसते. ते त्यांचं इंडिकेशन काय ते आपण बघू. ही कॅन्डल आहे, त्याला आपण काय म्हणलं? हॅमर कॅन्डल म्हणून. कारण की ही कॅन्डल दिसते की हातोड्यासारखी दिसते म्हणून त्याला काय म्हणलं आपण? हॅमर कॅन्डल असं म्हणलं. आता ही हॅमर कॅन्डलमध्ये कधी तुम्हाला हॅमर कॅन्डल दिसल्यानंतर बाय करायचं तर मार्केट जर बघितलं, मार्केट खाली यायला लागले आणि इथं तुम्हाला असे हॅमर कॅन्डल दिसली, त्यावेळी एक इंडिकेशन आपल्याला मिळतं की काय करायचं की हॅमर कॅन्डलचा हाय लाईन मार्क करायची. हॅमर कॅन्डलच्या डोक्यावर एक लाईन मार्क करायची. ह्याच्यावर ग्रीन कॅन्डल दिसली, लक्षात ठेवायचं इथनं मार्केटची डायरेक्शन बदलू शकते, वर जाऊ शकते. इथं दिसले तर 70% मार्केट वर जाणार आहे का 70% मार्केट वर जाणार आहे. एंट्री तुम्ही ह्या कॅन्डलच्या 50%च्या वर ग्रीन कॅन्डल गेली इथं तुम्ही एंट्री करा. इथं तुम्ही काय करा? एंट्री करा. तुमचा एंट्री पॉईंट इथं असणार आहे. आता इथं मार्केट येते रेड कॅन्डल, इथं मध्ये ग्रीन कॅन्डल येते, परत रेड कॅन्डल आली, लगेच ग्रीन कॅन्डल आली म्हणून एंट्री नाही करायची. पूर्णपणे त्याला एखादा पूर्णपणे सपोर्टपर्यंत येऊन द्यायचा. मग एखादा रिव्हर्सल मिळाल्यानंतर त्याला एंट्री करा. इथनं मार्केट ओव्हर जाऊ शकतो, मार्केट ओव्हर जाऊ शकतो. हे झाले हॅमर कॅन्डल. समजलं का? यामध्ये काय डाऊट्स आहेत का? हो सर, समजलं. ओके. तर ह्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे बघा. म्हणजे काय की एखादा शेअर किंवा निर्देशांक म्हणजे काय? आपण सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी याला काय म्हणलं? निर्देशांक असं म्हणलं. ह्याच्यामध्ये मंदी संपण्याची वेळ आली. मंदी म्हणजे काय की डाऊन ट्रेड संपण्याची वेळ आली, मराठीत मंदी असं म्हणतो. मंदी संपण्याची वेळ आली तर आता बाजार पुन्हा एका तेजीकडे वळणार असेल, म्हणजे पुन्हा एकदा मार्केट समजा वर जाणार असेल तर ही दर्शवणारी कॅन्डल आहे. ही दर्शवणारी कॅन्डल म्हणजे काय झाली? हँगिंग. ती दर्शवणारी कॅन्डल म्हणजे काय झाली? हॅमर म्हणून होतं. ह्याच्यामध्ये लिहिले बघा खरेदी कधी करायची, इथं सगळं लिहिले बघा की जो काय हॅमर कॅन्डल इन्व्हर्टेड इथं नाही येणार. हॅमर कॅन्डल बनल्यानंतर दुसरी कॅन्डल वरती सुरू होऊन हॅमरच्या अगोदरच्या कॅन्डलच्या वरती गेल्यानंतर खरेदी करावी. आणि हॅमर कॅन्डलचा लो काय असणार आहे? स्टॉप लॉस लावा. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये म्हणजे समजा प्राईज आहे 100 रुपये प्राईज आहे. मी काय सांगणार आहे की 100ला बाय करा किंवा 100 ते 102च्या दरम्यान बाय करा. पण 100 आणि 102च्या दरम्यान जर ग्रीन कॅन्डल जर मिळाली तरच बाय करायचं. तर इथं जर रेड कॅन्डल मिळाली तर बाय करायचं नाही. ठीक आहे, तुम्ही बाय केला, नो प्रॉब्लेम, बाय केला. पण स्टॉप लॉस काय लावायचा? स्टॉप लॉस म्हणजे काय की ह्या कॅन्डलचा लो म्हणजे ही कॅन्डलचा लो समजा की 90 रुपये असेल, 90 रुपये. स्टॉप लॉस लावताना ह्या 90 एक्झॅक्टली 90 नाही लावायचा, ह्याच्या खाली 1-2 रुपये खाली लावायचा. म्हणजे 88 रुपये काय झाला? माझा स्टॉप लॉस झाला. म्हणजे काय? स्टॉप लॉस काय लावायचा? जर समजा इथं रेड कॅन्डल आली, जोरात रेड कॅन्डल येऊ शकते. म्हणजे काय? जास्त लॉस होण्यापेक्षा छोटासा लॉस घेऊन
बाहेर पडणे याला काय म्हटलं जातं की स्टॉप लॉस असं म्हणलं जातं. स्टॉप लॉस म्हणजे काय समजलं का? की हो मोठा सर. लॉस होण्यापेक्षा छोटा लॉस होऊन बाहेर पडणे. याच्यामध्ये काय डाऊट्स आहेत का? त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला नोट्स लिहायला बरं पडेल. हे झाले हॅमर कॅन्डल झाले. त्यानंतर समजा तर हे कॅन्डल जे काय आपल्याला बघायचे आहेत या सगळ्या काय करायचे 15 मिनिटाच्या चार्टवर आपल्याला ह्या सगळ्या कॅन्डल बघायचे आहेत. मी सगळ्या बाईंग सिग्नल आणि सेलिंग सिग्नल शिकवतो तुम्हाला, त्यानंतर तुम्हाला कॅन्डलमध्ये दाखवतो मी. आता हा जो सिग्नल आहे जर मार्केट अप ट्रेंडला चाललंय, मार्केट वर चालले वर चालले वर चालले, असा सिग्नल दिसला लक्षात ठेवायचा, ह्याचा लो मार्क करायचा. ही जी काय रेड कॅन्डल आहे इथनं लक्षात ठेवायचं, इथनं मार्केट खाली येऊ शकतं, इथनं मार्केट खाली येऊ शकतं. जे ह्या कॅन्डलला काय म्हणलं जातं की शूटिंग स्टार असं म्हणलं जातं. शूटिंग स्टार म्हणजे तुटणारा तारा. तारा कुठं असतो? आकाशामध्ये असतो. शूटिंग म्हणजे काय? वरनं पडणारा तारा. इथं असं दिसतो याचा अर्थ काय झाला? शूटिंग स्टार आहे. याचा अर्थ काय की इथनं मार्केट खाली येऊ शकतं. या कॅन्डलला काय म्हणलं जातं की शूटिंग स्टार असा पॅटर्न असं म्हणलं जातं. शूटिंग स्टार समजला का तुम्हाला? समजलं. ह्याच्यामध्ये काय डाऊट्स आहेत का शूटिंग स्टारमध्ये? आता लिहिताना हॅमर 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 हा बाईंग सिग्नल आहे असं लिहा वाटलंच तर नोट. हॅमर हॅमर हा हॅमर ब्रॅकेटमध्ये ग्रीन कलर लिहा, ग्रीन कलर, ग्रीन कलर हा बाईंग सिग्नल आहे. ही डायग्रॅम महत्वाची. ज्यावेळी तुम्ही डायग्रॅम करणार आहे, आता ही तर तुम्हाला लिहायचं का हे लिहायचं, क्लास झाल्यानंतर हे लिहून काढायचं तुम्हाला. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर सेकंड काय असणार आहे, हा झालं फर्स्ट पेजवर तुम्ही लिहिणार, त्याच्या खाली तुम्ही काय लिहिणार आहे की डायग्रॅम काढणार आहे. आणि जे काय कॅन्डलचा कलर आहे त्याच्यामध्ये डायग्रॅम काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला डायग्रॅम काढायचं. आणि डायग्रॅम काढल्यानंतर तर तुम्हाला एक मॅसेज लाईन मारतो. आता तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. इथं तुमचं काय इथं मी लिहितो की बाय बाय, आणि ही तुमचं असणार स्टॉप लॉस एस एल पॉईंट. आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला आय एस एल लिहायचं. म्हणजे काय बाय म्हणजे काय, ह्या कॅन्डलला तुम्हाला बाय करायचं. स्टॉप लॉस काय असणार, हा पॉईंट तुमचा काय असणार आहे, स्टॉप लॉस असणार. ओके, स्क्रीनशॉट काढला का याचा? स्क्रीनशॉट काढला का? हो सर. ओके, म्हणजे तुम्हाला डायग्राम बघितली की लक्षात आलं पाहिजे बाय मला कुठं करायचं, स्टॉप लॉस कुठं लावायचं, इथं लावायचं. त्यानंतर सेकंड कॅन्डल आहे शूटिंग स्टार. शूटिंग स्टार ह्याच्यामध्ये रेड कलरची पण कॅन्डल दिसू शकते आणि ग्रीन कलरची पण कॅन्डल दिसू शकते. अशा दोन्ही पण दिसू शकतात कॅन्डल, असं काय नाही की हे असं. आता ही कॅन्डल काय दर्शवते की समजा इथं लिहिलंय बघा, शेअर किंवा निर्देश तेजीमध्ये चालू आहे, म्हणजे मार्केट वर चाललेलं आहे. तेजीमध्ये चाललंय म्हणजे याचा अर्थ की मार्केट वर चाललेलं आहे. आणि तिथून मंदीला सुरुवात येणार असेल, म्हणजे तिथून खाली यायचं दाखवत असेल तर अशा पॅटर्न तुम्हाला वर दाखवू शकतं मार्केट. दोन पॅटर्नपैकी कोणत्याही पॅटर्न दाखवू शकतो. हा पॉईंट आहे महत्वाचा. हा एक काय आहे की एक प्रकारचा सेलिंग सिग्नल आहे, एक प्रकारचा सेलिंग सिग्नल आहे. तेवढी जागा सोडा. त्यानंतर सेकंड पॉईंट टाकायचा तुम्हाला शूटिंग स्टार, ब्रॅकेटमध्ये लिहा की सेलिंग सिग्नल, ब्रॅकेटमध्ये लिहा सेलिंग सिग्नल. त्यानंतर तुम्हाला हे डायग्राम काढायचे, तुमच्या नोटबुकमध्ये हे डायग्राम काढायचे. क्लास झाल्यानंतर हे डायग्राम काढायचे तुम्हाला. ही डायग्राम काढा. त्यानंतर नेक्स्ट ही आयशी डायग्राम मी ते लिहितो मी, त्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट काढा. मी एक लाईन मारली, इथे एक लाईन मारलेली आहे. इथून मार्केट काय येणार आहे, डाऊन ट्रेड येणार, डाऊन ट्रेड, डाऊन ट्रेड. आणि इथं काय असणार, अप ट्रेंड असणार आहे.
ट्रेंड. तर कधीही काय जेव्हा डायग्राम तुम्ही काढता, कोणती डायग्राम असून दे, ज्यावेळी असं वर एक ॲरो करायचा, वर ॲरो करताना कायम इथं वापरायचा ग्रीन कलरचा पेन वापरायचा. डाऊन ट्रेंड मला इंडिकेशन द्यायचं आहे, तर इथं तुम्ही काय करणार आहे की रेड कलरचा पेन वापरणार आहे. ज्यावेळी वर असे म्हणजे ॲरो करतोय ना, त्यावेळी आपल्याला काय करायचं, ग्रीन कलरचा पेन वापरायचा आणि ॲरो करायचा आहे. आणि डाऊन ट्रेडचा काय करायचं की डाऊन खाली ॲरो दाखवायचा आहे, रेड कलरचा पेन वापरूनच ॲरो दाखवायचा. म्हणजे तुम्हाला इंडिकेशन समजेल की ग्रीन कलरचा वर दाखवलं याचा अर्थ काय की मार्केट वर चाललेलं आहे, आणि रेड कलरचा खाली दाखवलं याचा अर्थ काय की मार्केट खाली यायला लागले. आणि हा काय की आता जो काय हा सिलिंग इथे जी काय तुम्ही लिहिणार आहे टायटल टाकताना, तुम्ही शूटिंग स्टार टायटल टाकणार आहे, पण टाकताना जे जे तुमचे सेलिंग सिग्नल आहे ते तुम्ही काय करायचं आहे की रेड कलरनं लिहायचे आहेत. जे जे तुमचे ग्रीन सिग्नल आहेत ते तुम्ही काय करायचे, जे जे तुमचे बाईंग सिग्नल आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे की ग्रीन पेनानं लिहायचे. ग्रीन पेन समजलं काय करायचं. सेलिंग सिग्नल जे आहेत विकणारे रेड कलरने लिहायचे. वाटलं तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, समजा तुमच्या आठवणीत राहत नसेल किंवा लक्षात राहणार नसेल तर तुम्ही वाटलं लिहून घेऊ शकता. सेलिंग सिग्नल जे काय आहेत ते रेड कलरच्या पेनानं लिहावे, आणि बाईंग सिग्नल जे काय आहेत ते तुम्ही ग्रीन कलरच्या पेनानं लिहावे. आणि जे काय वरच्या डायरेक्शन आहेत, म्हणजे असं वर मी दाखवले जे काय डायरेक्शन, वरच्या डायरेक्शन हे तुम्ही ग्रीन कलरच्या पेनानं कराव्यात, आणि खालच्या डायरेक्शन म्हणजे डाऊन ट्रेड जो काय आहे, डाऊन ट्रेड दाखवताना रेड कलरचा पेनाचा यूज करायचा. समजलं. इथंपर्यंत काय डाऊट्स आहेत का कोणाच्या? समजलं का? बोला. समजलं. हँगिंग मॅन. हँगिंग मॅन म्हणजे काय? हँगिंग मॅनचा अर्थ काय होतो की फासावर लटकणं माणूस. म्हणजे जर समजा मार्केट अप ट्रेंड नाही, वर चाललंय वर चाललंय वर चाललंय, इथं मला अशी कॅन्डल दिसली तर मी काय करायचं, ह्या कॅन्डलचा कायम काय करायचं, लो एक मार्क करायचा. त्याच्या खाली समजा एखादी रेड कलरची कॅन्डल 50% पेक्षा खाली पाहिजे बरं का, नुसतं रेड कलर कॅन्डल दिसली असं नाही, 50% पेक्षा जर खाली रेड कलरची कॅन्डल दिसत असेल तर लक्षात ठेवायचं की इथनं तो मार्केट खाली येण्याची शक्यता आहे. इथनं मार्केट काय की खाली येण्याची शक्यता आहे. ह्याला काय म्हटलं जातं की हँगिंग मॅन असं पॅटर्न असं म्हटलं जातं. म्हणजे हा पॅटर्न कुठं तयार होतो, हा दिसतोय हॅमरसारखाच दिसतोय, पण नाव कधी चेंज होतं की मार्केट अप ट्रेंडला असताना वरच्या साईडला जर दिसला तर त्याला काय म्हटलं जातं की हँगिंग मॅन असं म्हटलं जातं. म्हणजे अप ट्रेंडमध्ये तयार झालेला पॅटर्न त्याला काय म्हटलं जातं की हँगिंग मॅन असं म्हटलं जातं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हॅमर पॅटर्न कुठं तयार होतो किंवा काय होतं, अप ट्रेंडमध्ये वरच्या साईडला जर दिसला तर त्याला काय म्हटलं जातं की हॅमर असं म्हटलं जातं. म्हणजे काय याचा अर्थ काय की हँगिंग मॅन म्हणजे काय की फाशीवर लटकणार माणूस. इथे लिहिले बघा, फाशीवर लटकणार माणूस म्हणजे काय होतं, फाशीवर लटकतो म्हणजे काय होतं, फास घेतला आहे ना आणि खाली पडलं काय होतं, मरतो. मरतो म्हणजे खाली पडतो. पडतो म्हणजे काय येतं की मार्केट खाली येतंय. इथं सगळे दाखवलं बघा, लटकून काय होणार आहे, काय होणार आहे, मरणार आहे. म्हणून याचा समजावून काय होतं की एक प्रकारची मंदी दर्शवणारी म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये येणारी काय झाली की एक प्रकारची ही कॅन्डल झालेली आहे. म्हणजे महत्त्वाचं काय की आता इथं पण मी लिहित चांगलं बघा, रेड कलरच्या पेनाने लिहिलेलं आहे. कुठले हे जे काय सेलिंग सिग्नल आहेत, ह्या सेलिंग सिग्नलला दुसरं नाव काय म्हणतात की बेरिश असं म्हणलं जातं. बेरिश, बेरिश, बिअर म्हणजे काय असतं, अस्वल. अस्वल काय की एक इंडिकेशन प्राणी आहे. तो कुठला प्राणी आहे की सेलिंग दर्शवणारा किंवा खाली मार्केट येणारा एक प्राणी म्हणजे काय की अस्वल आहे. काय काय तुम्ही पिक्चर फोटो स्टेटस बघितलं जातं की बैल बघितलं जातं. बैलचा अर्थ काय असतो की मार्केट तेजीमध्ये आहे. बैलचा अर्थ काय असतो की मार्केट तेजीमध्ये आहे. आणि अस्वल जर बघितलं तर मार्केट म्हणजे एक इंडिकेशन आहे. जसं आपण म्हणतो की घोडा किंवा चित्ता हे काय की वेगाचं प्रतीक आहे, तसं हे प्रतीक आहे की बाबा अस्वल म्हणजे एक बेरीज किंवा मार्केट खाली येण्याचं प्रतीक आहे. आणि बैल जर का फोटो जर बघितला तर त्याचं काय म्हणायचं की मार्केट वर जाणार आहे, असं एक प्रकारचं इंडिकेटर आहे.
ही कॅन्डल समजली का हँगिंग मॅन? हँगिंग मॅन समजलं का? हो सर. शुभम, आता ह्याच्यामध्ये आता ठीक आहे बाबा, मार्केट काय होतं की वर होतं, आता मार्केट खाली यायला लागले. त्यावेळी समजा असा इन्व्हर्टर हॅमरसारखा पॅटर्न दिसला, इन्व्हर्टर हॅमरसारखा पॅटर्न दिसला, तर अशा वेळी काय करायचं? अशा वेळी काय करायचं की ह्या कॅन्डलचा हा एक काय करते की एक कॅन्डल दर्शवते, ही एक बाईंग दर्शवणारी कॅन्डल आहे. ह्याच्यामध्ये काय करायचे, ह्या कॅन्डलचा हाय मार्क करायचा. ह्याच्यावर ग्रीन कॅन्डल दिसली तर लक्षात ठेवायचं, इथनं आपण बाय करू शकतो. पण कधी हायच्यावर ग्रीन कॅन्डल दिसली तर. ह्याचा लो काय असणार आहे? तुमचा स्टॉप लॉस असणार आहे. म्हणजे माझी एंट्री जर मला करायची असेल आणि कॅन्डल जर मला अशी दिसली, समजा ह्याचा हाय मार्क केला, कॅन्डल समजा ह्याचा हाय असेल बाबा 100 रुपये आणि लो काय असेल समजा 90 रुपये असेल, 90 रुपये लो असतील, तर मी काय सांगणार की 102 किंवा 105ला बाय करा म्हणून सांगणार. म्हणजे 102 किंवा 105ला जर ग्रीन कॅन्डल मिळत असेल, हाय ब्रेक होत असेल, त्यावेळी तुम्हाला एंट्री करायची. त्यावेळी समजा आता समजा ह्याचा हाय इथं मस्त दिसतोय, तर समजा ह्याचा हाय जर मार्क केला मी, समजा 102 असेल पण दिसणारी कॅन्डल नेक्स्ट रेड असेल तर एंट्री करायची नाही. ग्रीन कॅन्डल दिसत असेल तर तुम्हाला त्यामध्ये एंट्री करायची. आणि हे तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं, स्टडी करायचा आणि मग तुम्हाला एंट्री करायची. लगेच एंट्री करायची नाही, नॉलेज घ्यायचं आणि मग तुम्हाला हळूहळू एंट्री करायची आहे. स्टॉप लॉस काय असणार आहे? ह्या कॅन्डलचा लो. समजा मी एखाद्या स्टॉप लॉस दिला नाही, लक्षात ठेवायचं ही जी काही कॅन्डल आहे ह्या कॅन्डलचा लो काय असणार आहे की स्टॉप लॉस असणार आहे. ही कॅन्डल समजली का? इनव्हर्स हॅमर. इनव्हर्स हॅमर ही बाईंग दर्शवून कॅन्डल आहे, बाईंगची कॅन्डल आहे. हे आपण चार्ट ह्याचे काही कॅन्डल आहेत की बाबा खरोखर बाबा त्या पद्धतीने मार्केट जातं का चेक करू. ट्रेडिंग व्ह्यूला गेलो मी, ट्रेडिंग व्ह्यूला मी काय करणार, चार्ट असं टाकणार, चार्ट मला निफ्टीचा बघायचा आहे तर मी निफ्टीला क्लिक करणार. निफ्टीवर मी क्लिक केलं, इथे गेलं, फुल चार्टला क्लिक केलं, तर इथं बघा आपण ज्या काय लाईन मारल्या होत्या कालच्या लेक्चरला, परवाच्या लेक्चरला, तर इथं बघा इथनं मार्केट खाली आलं. आता इथं एक प्रकारचा काय होतं, थोडा सपोर्ट दिला पण इथे इन्व्हर्सर हॅमर मिळाला, पण त्याचा हा एखाद्या ग्रीन कॅन्डलला ब्रेक केला का? इथं नाही केला. तुम्ही जर इथं बघितलं, इथं मस्त खाली आलं तर डोजी कॅन्डल दिसतं, ह्याच्यावर ग्रीन कॅन्डल ब्रेक केली का? नाही केली. रेड कॅन्डल खाली आलं, इथं इन्व्हर्सर हॅमर दिसला, त्यानंतर एक हॅमर दिसला. तुम्हाला काय सांगितलं, हॅमर आला की बाईंग सिग्नल, पण कधी ज्यावर ग्रीन कॅन्डल गेला तरच, पण नाही. परत इथं बघा पडलं मार्केट, इथं तुम्हाला सिग्नल मिळाले, इथं हा इथं तुम्हाला हॅमर मिळाला, इन्व्हर्सर हॅमर पण मिळाला, तर तुमची एंट्री कधी असणार आहे? इथे जायचं, इथे गेल्यानंतर ट्रेड लाईन मार्क करायची. ह्या ट्रेड लाईन इथं मार्क केल्यानंतर ह्याच्यावर तुम्हाला काय म्हटलं, 50%च्या वर गेला पाहिजे, म्हणजे इथं ह्या कॅन्डलला तुमची एंट्री असणार. इथं एंट्री स्टॉप लॉस काय असणार आहे? ही इथं जे काय तुम्हाला हॅमर कॅन्डल दिसतील, जे काय हॅमर कॅन्डल दिसतील त्याचा लो तुमचा स्टॉप लॉस असणार. म्हणजे स्टॉप लॉस काय असणार आहे? ह्या रेड कॅन्डलचा लो तुमचा काय असणार आहे? स्टॉप लॉस असणार आहे. तुमची एंट्री इथं झाली, इथनं मार्केटवर वाढलं का? बघा वाढलं का? पण रेड कॅन्डल तुम्हाला काय म्हटलं की रेड कॅन्डल दिसली, त्याचा लो ब्रेक केला तर तुम्हाला काय करायचं? बाहेर पडायचं. इथं बघा रेड कॅन्डल तुम्हाला इथं दिसते, ह्याचा लो ब्रेक केला का? नाही केला. जर रेड कॅन्डल दिसली, ह्याचा लो रेड कॅन्डल ब्रेक केला का?
नाही केला. इथं रेड कॅन्डल दिसली, लो ब्रेक केला का? नाही ब्रेक केला. इथं रेड कॅन्डल दिसली, इथं लो ब्रेक केला, इथं खाली जर आलं का? खाली मार्केट आलं. म्हणजे तुम्हाला इथे एक रॅली जर बघितली 24,240 ते जवळपास किती पॉईंट मिळाले बघा इथंपर्यंत. म्हणजे जवळपास 240 पासून तर ह्याचा लो ब्रेक येतं. म्हणजे इथं जर तुम्ही बाहेर पडला तर साधारण आणखीन 200 म्हणजे 250 पॉईंट मिळाले. ही रॅली तुम्हाला मिळाली. आपल्याला काय इतकं 100 पॉईंट पर्यंत वाट बघायची गरज नाही. जर बघायचं असेल अशा पद्धतीने तुम्ही ते बघू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं तो वर गेला. आता इथं बघा, आता इथनं मार्केट वर गेलं आणि हे जे बघताना आपल्याला काय बघायचं? सपोर्ट रेशनच बघायचं. सपोर्ट ह्या काय लाईन जे ड्रॉ केल्या ह्या लेवल ड्रॉ केल्या, ह्या लेवल ड्रॉ कशा करायच्या पहिल्या लेक्चरला मी सांगितलं होतं. लेवल कशा ड्रॉ करायच्या किंवा काय करायचं. आता इथं बघा त्या लेवलला ही काय रेड मी तुम्हाला सांगितलं होतं, रेड काय की रेजिस्टन्स आहे. आणि इथं जर रेड कॅन्डल मिळाली, त्याचा लो जर ब्रेक केला रेड कॅन्डलनं, इथनं मार्केट खाली येणार आहे का? म्हणजे जवळपास 700 वरनं 780 वरनं जवळपास तो कितीला आला? 100 पॉईंट खाली आला का? 100 पॉईंट खाली आला. अशा वेळी इथं तुम्ही काय करू? पी बाय करू शकता. पी घेतला, हा तुमचा प्रॉफिट. जेवढं पडेल तेवढं तुमचा प्रॉफिट मिळतं. मार्केट जेवढं पडेल तेवढं तुमचा प्रॉफिट आहे. आणि इथं परत जायचं 5 मिनिटं आणि 15 मिनिटावरच तुम्हाला हे करायचं, एंट्री करायची किंवा हे करायचं. इथनं बघा, आता इथं बघा हॅमर कॅन्डल मिळाली, हाय ब्रेक झाला, वर गेला. इथं रिव्हर्सल मिळाला, इथनं खाली आला का? बघा पूर्णपणे खाली आलं. इथं रिव्हर्सल मिळाला, खाली आला का? खाली आला. तर इथं बघा, तर इथं मार्केट आहे. तर उद्याचं मुवमेंट किंवा काय असू शकतं तर मी तुम्हाला इथं सांगू शकतो उद्याचे मुवमेंट काय असेल किंवा कधी मार्केट वर जाणार आहे. तर इथं जर बघितलं, इथं कॅन्डलची बघायची, इथली सगळ्यात मोठी कॅन्डल बघायची ह्या सपोर्ट झोन मधला. म्हणजे इथं सपोर्ट घेतला ना ग्रीन कॅन्डल, इथली सगळ्यात मोठी कॅन्डल कुठली? ही कॅन्डल आहे, ही सगळ्यात मोठी आहे. ह्याच्यावर जर ग्रीन कॅन्डल दिली, इथं ग्रीन कॅन्डल दिली तर ह्याचं टार्गेट किती असणार आहे बघा. ह्याचं टार्गेट काय असणार आहे? फर्स्ट टार्गेट जे काय मी तुम्हाला टार्गेट 1 टार्गेट 2 दिसतं, फर्स्ट टार्गेट माझं काय असणार आहे की हे इथनं रिव्हर्स झालं होतं ना, हे 310 इतकं टार्गेट असणार आहे. फर्स्ट टार्गेट माझं हे म्हणजे इथंपर्यंत जाणार का? 100% इथंपर्यंत जाणार तो 100%. पण ह्याच्यावर ग्रीन कॅन्डल द्यायला लागली तर मी तर काय करणार की बाय करणार. इथं तुम्ही ऑब्झर्व करा किंवा एखादा लॉट बाय करून बघा या रेंजला, की उद्याच्याला ह्या लेवलच ठेवायच्या. स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंच तर. याच्यावर ग्रीन कॅन्डल दाखवत असेल 5 मिनिटाची, मी 15 मिनिटाची चार्ट लावला, 5 मिनिटाची कॅन्डल ह्याच्यावर दाखवत असेल तर तुम्हाला इथं सी बाय करायचा. वर जात असेल इथनं परत ब्रेक केला तर नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे? इथे हे टार्गेट असणार. नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे? 24,400 हे नेक्स्ट टार्गेट असणार आहे. वर जाताना ह्या लेवलवरच वर जाईल. ठीक आहे बाबा, समजा उद्याच्याला हा वरच जायना झाला, पण पडणार कुठनं? इथनं खाली पडणार. पण पडायचं असेल ना तर 24,152 जर ब्रेक केला तर तो कुठंपर्यंत खाली पडू शकतो? हिस्ट्री तो जर इथनं ब्रेक केला तो डायरेक्ट हिस्ट्री काय सांगते? हिस्ट्री मला इथं बघा कुठंपर्यंत येऊ शकतं. हा जर सपोर्ट जर ब्रेक केला तर तो कुठंपर्यंत येऊ शकतं? ही जी कॅन्डल आहे इथंपर्यंत रिव्हर्स, फर्स्ट रिव्हर्स इथे येणार आहे, सेकंड रिव्हर्स इथे येणार आहे. म्हणजे कुठे येणार आहे? नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे? जर समजा ठीक आहे बाबा हा वरचा झोन नाही त्यानं ब्रेक केला, पण खालीच इथं रेड कॅन्डल दिली, इथं सेलिंग सिग्नल दाखवला तर तो तिची लेवल काय असणार आहे? 24,031 लेवल असणार आहे. त्यानंतर असणार आहे मग इथं ब्रेक केला, इथं सपोर्ट नाही दिला, इथं ग्रीन कॅन्डल नाही दिली, परत एकदा इथे रेड कॅन्डल दिली तर हा 24,900 पर्यंत येऊ शकतो. म्हणजे जेव्हा मार्केट खाली येते त्यावेळी पी बाय करायचा, मार्केट वर जातं सी. मार्केट तुम्हाला दोन्ही पद्धतीने प्रॉफिट देतो. ह्या इंट्राडे मध्ये, ह्या ॲडव्हान्समध्ये काय की मार्केट पडताना पण तुम्हाला पैसे मिळतात, मार्केट चढताना पण तुम्हाला पैसे मिळतात. कसं? मार्केट वर इथनं वाढायला लागलं, सी कॉल बाय करा, प्रॉफिट कमवा. मार्केट पडायला लागले, पी कॉल बाय करा, प्रॉफिट कमवा.
समजलं का? याच्यामध्ये काय डाऊट्स आहेत का? ह्या लेवल महत्वाच्या आहे. ह्या लेवल म्हटलं स्क्रीनशॉट काढा. ह्या लेवल मी कशा ड्रॉ केल्या आहेत. पहिले बघितलं इथनं रिव्हर्स झालं म्हणून इथनं मी एक लाईन मार्क केली. परत इथं सपोर्ट दिला म्हणून इथनं एक मी लाईन ड्रॉ केली. हे म्हणजे समजा ब्रेक केलं तर माझं टार्गेट इथं असणार आहे. फर्स्ट टार्गेट सेकंड टार्गेट इथं असणार आहे. बाबा इथनं वर ब्रेक करायला गेला तर मग सी कॉल घेणार मी प्रॉफिट कमवणार. समजलं का? या लेवल महत्वाचे आहे. सगळं तुम्हाला कॅन्डल ओळखता आली पाहिजे, सिग्नल ओळखता आली पाहिजे. इथं बघितलं काय झालं? रेड कॅन्डल येत असेल, हॅमर कॅन्डल आहे, त्याचा हाय ग्रीन कॅन्डलनं ब्रेक केला, वर गेलं का बघा, वर गेलं. इथनं बघा, हा युनिव्हर्सल हॅमर आहे, हा शूटिंग स्टार आहे, हा रेड डोजी आहे, हा रेड डोजी आहे, पूर्णपणे रेड कॅन्डल आहे. ह्याचा लो ब्रेक झाला, इथनं मार्केट खाली आलं का बघा, खाली आलं. म्हणजे असे मार्केटचे ट्रेंड तुम्हाला ओळखता आले पाहिजे. इथंपर्यंत समजलं का? यामध्ये काय डाऊट्स आहेत? काय डाऊट्स आहेत का? आणि हे एक दिवस नाही, हे रोज ऑब्झर्व करायचं आहे. जर तुम्हाला इंट्राडे मध्ये परफेक्ट व्हायचं असेल, रोजच्या रोज पैसे कमवायचे असतील, तर त्याच्यावर तुम्हाला अभ्यास केला पाहिजे, मार्केट समोर बसलं पाहिजे आणि त्यावर तुम्ही हे करू शकता. स्मिता मॅडम समजलं का? सतीश स्वामी, भास्कर मॅडम, रोहित सर, हो समजलं. हो सर. आणि ही प्रॅक्टिस म्हणजे आज क्लास आहे म्हणून मी आजच अभ्यास करणार नाही. तुम्हाला रोज जेव्हा बघाल ना, काही अवघड नाही, काही पाठ करायचं नाही, काय नाही. प्रॅक्टिस करत 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 तुम्ही परफेक्ट होणार आहे का परफेक्ट होणार आहे. आणि दुसरी एक सिंपल स्ट्रॅटर्जी, रोज एक 400-500 रुपये मिळवायचे असते. एक सिंपल स्ट्रॅटर्जी एक तुम्हाला मी सांगतो की 15 मिनिटाची कॅन्डल बघायची, खूप महत्वाची आहे बरं का. पहिली 15 मिनिटाची कॅन्डल ज्या मार्केट ओपन होईल की नाही, इथं बघा पहिली 15 मिनिटाची कॅन्डल कुठली आहे, रेड कॅन्डल आले, त्या रेड कॅन्डलचा एक हाय मार्क करायचा आणि त्या रेड कॅन्डलचा एक लो मार्क करायचा. पहिली गोष्ट समजली. काय केले मी, या तारखेला रेड कॅन्डल निर्माण झाली, त्याचा मी हाय मार्क केला, लो मार्क केला. तेवढं समजलं? होय. आता ह्या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा लो जर रेड कॅन्डल ब्रेक करत असेल, 50% पेक्षा जास्त भाग जर रेड कॅन्डल ब्रेक करत असेल, त्यावेळी पी कॉल घ्यायचा, म्हणजे मार्केट पडतं. ह्याच्यामध्ये 70% ॲक्युरेसी आहे बरं. 10 ट्रेडपैकी 7 ट्रेड 100% बसणार. यावेळी तुम्ही पी कॉल घ्या आणि प्रॉफिट कमवा. जोपर्यंत ग्रीन कॅन्डल देत नाही तोपर्यंत तुम्ही होल्ड करा. प्रॉफिट मिळाला बाहेर पडा, तर ग्रीन कॅन्डल यायला लागले बाहेर पडा. म्हणजे इथनं पॉईंट बा किती मिळाले, 561 ते इथंपर्यंत, म्हणजे जवळपास 60 ते 70 पॉईंट मिळाले बघा. म्हणजे इथे एकदा वर्क झालं, इथे एकदा वर्क झालं, तर इथं पहिल्या ही 15 मिनिटाची कॅन्डल, पहिली 15 मिनिटाची कॅन्डल अशी डोजी तयार झाली. ओके, डोजी तयार झाली. आता ह्या डोजी कॅन्डलचा मी काय सांगितलं, 50%च्या वर पार्ट पाहिजे, 50%च्या वर पाहिजे. इथं 50%च्या वर गेले का, नाही गेले. इथं रेड कॅन्डल वर गेले का, नाही. पण इथं मोठी रेड कॅन्डल आल्या, मोठी रेड कॅन्डल आल्या, म्हणजे काय इथं दाखवलंय की अशा वेळी काय करायचं, ह्याचा लो जेव्हा रेड कॅन्डलनं ब्रेक करेल त्यावेळी पीई कॉल बघा, खाली खाली इथं पडला का, खाली पडला, हा झालं पीई कॉल झाला. पीई कॉल कधी घ्यायचा मी, किंवा मार्केट कधी पडणार, लो रेड कॅन्डलनं ब्रेक केला खाली, पीई कॉल घ्या. त्यानंतर सेकंड एक इथे सिग्नल एक आहे, तर ह्या पूर्णपणे ह्या मोठ्या ग्रीन कॅन्डलला, ह्या मोठ्या ग्रीन कॅन्डलला कोण खाते, ही रेड कॅन्डल खाते. आणि त्याचा लो जर रेड कॅन्डल ब्रेक केला अशा मार्केट पडतं.
म्हणजे ही मोठी सेलिंग दर्शवणारी कॅन्डल आहे. मोठं सेलिंग दर्शवणं म्हणजे काय, मार्केटमध्ये डाऊन ट्रेड येण्याची शक्यता. आता इथं काय दाखवलं नाही की इन्व्हर्स हॅमर दाखवतोय, ग्रीन कॅन्डल दिसते, तर मार्केट वर जायची शक्यता दाखवते. इथं वर जायची शक्यता दाखवते. म्हणजे उद्याच्याला बघायचे पहिली 15 मिनिटाची कॅन्डल किंवा काय, आणि त्याचा हाय ब्रेक करत असेल तर ग्रीन कॅन्डल ही करा, सी बाय करा. लो ब्रेक करत असेल तर ई बाय करा. ह्याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुम्ही चेक करायचं आहे 18 तारखेची पहिली 15 मिनिटं हाय आणि लो, डाऊन साईडला ब्रेक केला, खाली आलं का खाली आलं. फर्स्ट ही सेकंड, खाली आलं का खाली आलं. 16 तारीख इथं पहिली 15 मिनिटं कॅन्डल हाय लो मार्क केला, सिंपल स्ट्रॅटर्जी आहे. हाय लो मार्क केला, लो ब्रेक झाला, तुम्हाला इथं मिळालं, इथनं खाली आलं का खाली आलं. त्यानंतर इथं बघा पहिली 15 मिनिटं कॅन्डल लो ब्रेक केला, खाली आलं का खाली आलं. इथं बघा इथं तर लो ब्रेक केला, खाली आलं का खाली आलं. कमीत कमी 200 ते 400 रुपये सहज मिळून जाते या स्ट्रॅटेजीमध्ये. लेवल बघा ही 3 तारखे 9:15 परत हाय ब्रेक केला, वर गेलं का वर गेलं. समजली स्ट्रॅटर्जी? समजलं का? समजलं का? समजलं. समज. आता तुम्हाला काय करायचंय, बॅक टेस्टेड मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे. असा बॅक टेस्टेड डाटा करायचा. म्हणजे काय की ही स्ट्रॅटर्जी किती वेळा सक्सेस झाली. बॅक टेस्टेड म्हणजे काय, पाठिंबाच्या डेटला बघायचे, प्लस इथनं पुढं कुठल्या वीकमध्ये, म्हणजे उद्या परवा रोजच्या रोज चेक करायचे की पुढं किती वेळा सक्सेस होतो. जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल तेव्हा तुम्ही एंट्री करा. एकाच लॉटमध्ये जोपर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत एकाच लॉटमध्ये ट्रेड करायचं. समजलं? समजलं का? सिंपल शटर आहे, त्यामध्ये आणि वेगवेगळे प्रकार आहेत. ही सिंपल शटर सांगितली. त्यामध्ये काय डाऊट्स आहेत का? सर एकदा परत एकदा रिपीट सांगा एकदा. मी काय सांगितलं की पहिली 15 मिनिटाची कॅन्डल बघायची, कुठली पण पहिली 15 मिनिटाची कॅन्डल बघा. आता समजा मी ही पहिली 15 मिनिटाची कॅन्डल इथं आहे, इथं ह्याच्यावर ह्याचा हाय अँड लो मी मार्क करणार, ह्याचा हाय लो मार्क करणार. ह्याच्या खाली रेड कॅन्डल आली तर काय होणार आहे, ते खाली पडणार आहे. पण ह्याच्यावर जर एखादी ग्रीन कॅन्डल आली तर लक्षात ठेवायचं हा वर जाणार आहे. वर गेला का वर गेला, तिथं तुम्ही एंट्री करा. आता इथं तुम्ही पहिली 15 मिनिटं कॅन्डल जर हाय मार्क केला, लो मार्क केला, हाय मार्क केला, लो मार्क केला, ह्याचा लो, ह्या कॅन्डलचा लो, रेड कॅन्डल ब्रेक करत असेल खाली तर तो खाली येतो. खाली म्हणजे मला ट्रेड कधी गावला, 10-15ला गावला, इथं तो खाली आला का खाली आला. जर ह्याच्यावर ग्रीन कॅन्डल दिली असते तो वर गेला असतो. तर इथं बघा पहिली 15 मिनिटं कॅन्डल हाय लो मार्क करा, हाय लो मार्क करा, त्याच्या खाली रेड कॅन्डलनं ब्रेक केला त्यावेळी तुम्ही पी घ्या, खाली येणार. समजलं? समजलं का? अजून काय सर काही प्रॉब्लेम झाला का, स्क्रीनला काय दिसून झाली हो? स्क्रीन दिसतंय की, रोहितचं स्क्रीन दिसतंय, मला काय दिसत नाही. एकदमच गेले. हो सर, दिसते. समजलं. सर्वांना दिसतंय. हो. तुझा नेटवर्क प्रॉब्लेम असेल किंवा तो काहीतरी त्याच्यावर क्लिक केला असेल स्क्रीनवर, एका लेक्चर चालू झालं तर कुठं काय नाही का गेलेलं? बसायचं नाही, काय नाही. अजून काय डाऊट्स? काय डाऊट्स आहेत का या लेक्चरमध्ये?
काय आहेत का? नाही सर. ओके. जी काही स्ट्रॅटर्जी जी काही सांगितलेली आहे ती तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. मी सांगतो 9:15 नंतरची पहिली 15 मिनिटाची कॅन्डल, 9:15 9:15 कॅन्डल, 15 मिनिटाची कॅन्डल, त्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करावा. हाय आणि लो मार्क करावा. हाय आणि लो मार्क करावा. लिहिलं? त्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करावा. अशी कॅन्डल काढा. मी जी कॅन्डल काढतो ना अशा प्रकारे कॅन्डल काढा. ह्याचा हाय लो आहे. ह्याचा काय की समजा हा वरचा पॉइंट हाय आहे, खालचा पण लो आहे. ह्याच्यावर ह्याच्यावर इथं तर मग ग्रीन कॅन्डल दाखवायची तुम्हाला. इथं तुम्हाला काय करायचं, ग्रीन कलरची कॅन्डल दाखवायची. ग्रीन कॅन्डलची कॅन्डल दिसली तर इथून शेअर्स काय जाणार आहे की वर जाणार आहे. इथून शेअर्स काय जाणार आहे की वर जाणार आहे. म्हणजे इथं तुम्ही काय करा, असं एक ॲरो दाखवा. अप ट्रेंड ॲरो दाखवा. ओके, लिहिलं? हाय ब्रेक केला कुणी ग्रीन कलरच्या कॅन्डलनं, त्यावेळी काय करायची, सी बाय करावा. त्यावेळी सी बाय करावा किंवा तिथून तो शेअर्स वर जाणार आहे. हे लिहिलं का? सोबत ही डायग्राम काढली का? ही डायग्राम काढा. आता सेकंड डायग्राम काढताना सेपरेट काढायची बरं का, मी एकत्रच काढले. सेकंड डायग्राम काढताना काय करायचं, सेकंड स्ट्रॅटर्जी असेल या पहिल्या 15 मिनिट कॅन्डलचा लो रेड कॅन्डलनं ब्रेक केल्यास, पहिल्या 15 मिनिट कॅन्डलचा लो पहिल्या 15 मिनिट कॅन्डलचा लो रेड कॅन्डलनं ब्रेक केल्यास तिथून मार्केट 30 ते 40 पॉईंटनं खाली जाण्याची शक्यता असते. तिथून मार्केट 30 ते 40 पॉईंट खाली जाण्याची शक्यता असते. ही डायग्राम काढायची. ही कॅन्डल दाखवायची, तर लो दाखवायचा, इथं रेड कॅन्डलची कॅन्डल दाखवायची आणि डाऊनवर्ड ॲरो दाखवायचा. ओके, समजलं का? याच्यामध्ये डाऊट आहेत कोणाला? लिहून घेतलं का? हो सर. हो सर.